पालघर जिल्ह्यातील निकणे परिसरातील 12 पाड्यांना जोडणारा 50 वर्ष जुना पूल पूर्णपणे जीर्णावस्थेत असून शासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो ग्रामस्थांचे जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत। 1975 साली बांधलेला हा पूल पावसात हलतो व लाकडी फरशा सडल्या असून गटारीचा पूर्ण अभाव आहे। परिणामी अनेक अपघात घडले असून काहींना जीव गमवावा लागला आहे। गेल्या अनेक वर्षापासून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली असतानाही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे। पूल हा एकमेव दुवा असल्याने निकणे, घाटाळपाडा, सुतारपाडा, वधना, वाकीपाडा, मसाड यासारख्या 12 गावांचा संपर्क तुटतो आहे व नदीला पूर आल्यानंतर 5 ते 6 गावात कोणतेही वाहन जाऊ शकत नाही। तसेच या काळात गरोदर महिलांना सुद्धा वेळेवर उपचार मिळत नाही। तसेच विद्यार्थी शाळेत जाताना अडकतात व अनेकांना जीवनावश्यक सेवा मिळत नाही। त्यामुळे अनेक कुटुंबाच्या रोजगारीवरही परिणाम होत आहे। यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे। प्रशासन जागं होणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। या धोकादायक पुलाची तातडीने पाहणी करून नव्या पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू करावे, अन्यथा भविष्यातील संभाव्य जीवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर शैलेश तांबडा, राज्य प्रतिनिधी पालघर। आमच्या गावामध्ये निकणेला जो संपर्क होतो तो ब्रिजच पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे। याच्यामध्ये इकडनं जर पिंपळशेत, डहाणू, वाणगाव या ठिकाणी जर जायचं असेल तर आमच्यासाठी काहीही पर्याय नाही। आणि आज जर बघितलं तर हा जर ब्रिज ह्याच पद्धतीचे आपण बघत असताना एवढं जर ब्रिज जर राहिलं आणि ह्याच्यातून जाण्यासाठी पर्याय नसेल तर बऱ्याच असे माता आहेत, गरोदर माता आहेत, त्याच्यानंतर सर्पदंस्त असतील किंवा काही अचानक आजारी पडलं तर अशा व्यक्तीला न्यायचं कुठे आणि दवाखान्यात नेत असताना आपल्याला मृत्यू होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही। म्हणून जर शासनाने लवकरात लवकर जर हे दखल घेऊन याकडे जर ह्या ब्रिज जर बनवून दिला तर नक्कीच आमच्यासाठी हा योग्य ते गावातील लोकांसाठी फायदेशीर राहील। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे या ब्रिजसाठी आम्ही वारंवार मागणी करूनही आमसभेत मागणी केली। त्याच्यानंतर खासदार साहेब असतील, खासदार साहेब राजेंद्र गावित असतील त्यांच्याकडे मागणी केली किंवा इतर जे राजकीय नेते आहेत त्यांच्याकडे मागणी केली, तरीही ही काही दखल कुणी घेईना। आणि शासनाकडे आम्ही ही पण मागणी केलेली आहे। आमसभेमध्ये बोलत असताना हे पण बोललेलो आहोत की आमची ही खूप दयनीय अशी अवस्था आहे। ही जर ब्रिज जर बनला नाही, हा ब्रिज आता हलत आहे आणि हे ब्रिज जर बनला नाही तर नक्की तिथे अपघात होण्याची शक्यता आहे। याच्या अगोदर पायी जाणारी आणि बाईकवर जाणारी अशी पण अपघात झालेले आहेत। तर याकडे शासनाने लवकरात ज्वलंत हा मुद्दा उपस्थित घेऊन त्यांनी लवकरात लवकर ब्रिज करून घ्यावात। हा निकण्याचा ब्रिज आणि वधण्याचा ब्रिज असे 2 ब्रिज आहेत, हे दोन्ही ब्रिज ब्लॉक झालेले आहेत। त्याच्यानंतर तिकडनं बघितल्यानंतर दुसरा रणकोडला जो जोडणारा आहे तोही ब्लॉक झालेला आहे। उरसेला जो जोडणारा आहे तिथंही ब्लॉक, म्हणजे आम्ही पूर्ण गाव जे आहे एक बेटसारखं झालेलं आहे आणि या बेटामध्ये आम्ही राहत आहोत। आणि इथं जर एखादा जर आरोग्याचा प्रश्न आला तर नक्कीच आमच्यासाठी खूप बिकट होऊ शकते आणि याकडे शासन नक्कीच लवकरात लवकर लक्ष देऊन आमची ही समस्या दूर करावी, हीच एक आमची मागणी आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।